नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण स्टार्ट केलं होतं रासायनिक अभिक्रिया व समीकरणे। पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया हे आपण लिहू शकतो। त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं। 4 प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आपण शिकलेलो होतो आणि कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आपण स्टडी केलेला होता। ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की हे जे रासायनिक अभिक्रिया असतात त्यांचा दर काय असतो आणि त्या दरवर कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी जे असतात ते इफेक्ट करतात। परीक्षेत त्याच्यावर कसा प्रश्न विचारला जाईल, तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले जातील आणि विचारलं जाईल की कोणती गोष्ट कमी केल्यानंतर रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो, कोणती गोष्ट वाढवल्यानंतर रासायनिक अभिक्रियेचा दर हा कमी होतो। तर आजचं लेक्चर सुद्धा तुम्हाला एका प्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। हा आपला लेक्चर नंबर 3 आहे। याचे ऑलरेडी MCQ आपण घेतलेले आहेत, परंतु अजून काही MCQ माझे ॲडिशन होणार आहेत। ते शुक्रवारी मला एखादं पुस्तक भेटणार आहे, त्या पुस्तकामधून मी काही MCQ जे आहेत त्याचं लेक्चरसुद्धा ॲपवर घेणार आहे, कारण की थोडा कॉपीराईट इश्यू असतो। तर आपलं जे ॲप आहे ते आहे थिंक लाईक गुरु। तुम्हाला ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तुम्ही ते ॲप डाउनलोड करून तिथं आपला कोर्स परचेस करू शकता। तिथं काहीच नाही, तिथं फक्त नोट्स आहेत, नोट्सनंतर टेस्ट सिरीज आहे। टेस्ट सिरीज आपल्या IBPS पॅटर्नवर डिझाईन केलेल्या आहेत। टोटल 4 टेस्ट झालेल्या आहेत। बाकीच्या ज्या 2 टेस्ट आहेत ते उद्या आणि परवा तुम्हाला भेटून जातील, म्हणजे आपल्या 6 टेस्ट कंप्लीट होतील। परीक्षेची तारीख जवळ आलेली आहे, तर आपणही आपला जो लेक्चरचा टायमिंग आहे तो थोडा वाढवणार आहोत, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा। ठीक आहे, तर आजचा आपला टॉपिक आहे रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचे वेगवेगळे जे दर असतात त्याबद्दल आज आपण डिस्कस करूया। तर चला स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला। तर रासायनिक अभिक्रियेचा दर या गोष्टी शिकण्याआधी तुम्हाला मी 2-3 एक्झाम्पल देतो, प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहेत। ते जर तुम्हाला लक्षात आले तर रासायनिक अभिक्रियेचा दर काय असतो ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल। तर चला स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला। समजा मला घरी दूध तापवायचं आहे, तर दूध तापवण्यासाठी मी काय करेल, गॅसला चालू करेल। मी गॅसच्या बर्नरजवळ गेलो आणि गॅसचं बर्नर जे होतं ते जे खालचा जो नॉक होता त्याला फिरवलं। तर त्या नॉबला फिरवल्यानंतर वरती जर बर्नरवर मी थोडीशी आग लावली तर लगेच आग पेटते। ओके, हे एक तुमचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात राहू द्या, हे एक एक्झाम्पल आहे। त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल सांगतो। तर मी काय केलं, माझ्या घरात एक लोखंडाची वस्तू होती आणि ती एका कोपऱ्याला भरपूर दिवसापासून पडलेली आहे। लोखंडाची वस्तू आहे, भरपूर दिवसापासून पडलेली आहे। तर काही 2 ते 3 महिन्यानंतर काय होऊन जाईल, त्या वस्तूवर गंज चढलेला असेल, गंज असतो ना, त्या पद्धतीने त्या वस्तूवर गंज चढलेला असेल। ती लगेच झाली का? नाही, तिला काय लागले, 2 ते 3 महिने लागले। परंतु पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी गॅस सिलेंडरच्या जवळ जेव्हा माझं दूध तापवण्यासाठी मी जेव्हा त्याच्यावर लायटरने त्याला बंद करायचा प्रयत्न केला तर ते लगेच झालं। परंतु जी गंज चढायची घटना होती तिला काय लागले, 2 ते 3 महिने लागले। कधी कधी तुम्ही ॲपल कापतात, ॲपल जो असतो तो जर तुम्ही कापला तर ॲपल कापल्यानंतर जर तुम्ही त्याला वातावरणात ठेवलं तर त्याचा जी साईड असते, जी कापलेली साईड असते ती 5 ते 10 मिनटानंतर काय होऊन जाते, काळी पडून जाते। ठीक आहे, काळी पडून जाते। तर ते पण एक अभिक्रियाच आहे, ती सुद्धा एक अभिक्रियाच आहे, परंतु तिला होण्यासाठी सुद्धा 4 ते 5 मिनटं लागली। ओके, तर प्रत्येक अभिक्रिया जी असते ना तिला होण्यासाठी काही ना काही काळ लागतो। तर मी अजून एक चौथं एक्झाम्पल घेतो। चौथं एक्झाम्पल काय, मी काय केलं, चौथ्या एक्झाम्पलमध्ये मी एक ग्लास घेतला, ग्लासमध्ये एक मस्त पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये इनोची जी पुडी असते त्या इनोच्या पुडीला टाकलं। इनोची पुडी जर मी त्याच्यात टाकली तर लगेच टाकताच बरोबर त्या जो ग्लास आहे त्या पाण्यावर असा फेस तुम्हाला दिसायला भेटेल। म्हणजे ही जी रिॲक्शन झाली, ही जी अभिक्रिया झाली ती लवकर झाली। ठीक आहे, मग ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या असतात अभिक्रियेचा दर। काही रिॲक्शन जे असतात ते एकदम फास्ट होतात, परंतु काही ज्या रिॲक्शन असतात ते एकदम स्लो होतात। इथं पहा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी गॅस जळवत होतो ते लगेच झालं, म्हणजे हिला तुम्ही म्हणू शकतात की ही फास्ट रिॲक्शन होती। ओके, नंतर हे जे गंजण्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं ती काय झाली, 2 ते 3 महिन्यानंतर झाली। तर ते 2 ते 3 महिन्यानंतरची रिॲक्शन झाली, तर तिथं तुम्ही सांगू शकत होते की ही जी अभिक्रिया झालेली होती ती स्लो होती। ठीक आहे, नंतर ॲपल होतं ते 4 ते 5 मिनटानंतर काळं पडत होतं, ते सुद्धा त्याचा पण रिॲक्शनचा रेट आहे, अभिक्रियेचा जो दर आहे तो एकदम कमी होता। त्याच्यानंतर इनोची पुडी तुम्ही डायरेक्ट टाकत होते, तो रिॲक्शनचा दर जो होता तो अधिक होता। अशा पद्धतीने तुम्ही अभिक्रियेचा जो दर आहे तो समजू शकतात की अभिक्रियेचा दर नेमका काय असतो। मग आता आपण पाहूया की
अभिक्रियेचा दर याच्यामध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, काही अभिक्रिया ज्या असतात ते एकदम लवकर होतात. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, काही अभिक्रिया लगेच झाल्या. गॅसवर गॅसचं जे बर्नर आहे त्याच्यावर आग लगेच लागलेली होती. ती काही अभिक्रिया अशा होत्या त्या लवकर झालेल्या होत्या, परंतु काही ज्या अभिक्रिया असतात त्या हळूहळू होतात. मग याला काय म्हटलं जातं की रासायनिक अभिक्रियेचा याला दर म्हटला जातो, की अभिक्रिया किती वेगाने होणार आहेत. मग या रासायनिक अभिक्रियाचा जो दर असतो त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी या परिणाम करत असतात. तर कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या या रासायनिक अभिक्रियेच्या दरवर किंवा रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर परिणाम ह्या करत असतात, त्या गोष्टी आपल्याला आता एक एक करून शिकायच्या आहेत. तर आता आपण पाहूया की रासायनिक अभिक्रियेचा जो दर असतो, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जे असतात त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टींचा कशा पद्धतीने परिणाम होतो. पहिली गोष्ट पाहूया, अभिक्रियाकारकांचे स्वरूप, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं नेचर ऑफ रिॲक्टंट. तर अभिक्रियाकारके कशा पद्धतीने असतात त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. मी काय केलं, घरी बसलेलो होतो. घरी बसल्यानंतर मी काय केलं, 2 बिकर घेतले, 2 कंटेनर घेतले. हे पहा इथं ब्लू कलरचे तुम्हाला कंटेनर दिसत आहेत. या कंटेनरमध्ये काय केलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे काय असतं, HCl दोघी कंटेनरमध्ये टाकलं. आता 2 कंटेनर का बं घेतले त्याचंही तुम्हाला रिझन सांगतो. सर तुम्ही एकच कंटेनरमध्ये पूर्ण हायड्रोक्लोरिक टाकायला पाहिलं होतं, काही नाही, त्याचंसुद्धा मी तुम्हाला सांगतो. एका कंटेनरमध्ये काय केलं मी, ॲल्युमिनियमचा एक तुकडा टाकला आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये झिंकचा तुकडा टाकला. तुम्हाला दिसतंय इथं लाल कलरचा जो तुकडा आहे तो ॲल्युमिनियमचा आहे आणि इथं पिंक कलरचा जो तुकडा आहे तो तुमचा झिंकचा तुकडा आहे. मग काय होईल, हे जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, ब्लू कलरचं तुम्हाला दिसतंय हायड्रोक्लोरिक ॲसिड, इथंसुद्धा ब्लू कलरचं तुम्हाला दिसतं, आता ग्रीन झालं, ठीक आहे. तर हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते दोघींबरोबर काय करेल, रिॲक्शन करेल, अभिक्रिया करणार आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि ॲल्युमिनियम या दोघांचं रिॲक्शन झाल्यानंतर मला काय भेटलं, त्या दोघी जे बिकर होते, जे 2 कंटेनर मी घेतलेले होते, जे 2 चंचू पात्र घेतलेले होते, त्याच्यामधून बुडबुडे येण्याला स्टार्ट झालं. इथं पहा असं व्हाईट कलरचे तुम्हाला बुडबुडे दिसत आहेत. इथं पण व्हाईट कलरचे तुम्हाला बुडबुडे दिसायला स्टार्ट होईल. परंतु जर नीट निरीक्षण केलं तर जो ॲल्युमिनियम जिथं टाकलेलं होतं, ज्या बिकरमध्ये मी ॲल्युमिनियमचा तुकडा टाकलेला होता, तिथं ते जास्त बुडबुडे निघत होते, जास्त बबल्स निघत होते. आणि जो झिंकचा तुकडा होता, म्हणजे ही जी कंडिशन होती त्याच्यामध्ये जे बबल्स होते ते कमी निर्माण होत होते. याचा अर्थ मला एक गोष्ट समजलं की जो माझा 1 नंबरचा बिकर होता त्याच्यामध्ये अभिक्रियेचा दर जास्त आहे आणि जो 2 नंबरचा जो बिकर होता, 2 नंबरचे जे कंटेनर होतं त्याच्यामध्ये जे अभिक्रियेचा दर आहे तो एकदम कमी आहे. मग मी पहिल्या परिणामावर पोहोचलो की मी जसं याच्यामध्ये, जसं मी इथं ॲल्युमिनियम टाकलेलं होतं आणि इथं झिंक टाकलेलं होतं, हे काय माझे अभिक्रियाकारके आहेत, हे माझे रिॲक्टंट आहेत. आणि अभिक्रियाकारके आपण नेहमी कोणत्या साईडला लिहितो, डाव्या साईडला आपण लिहित असतो. अभिक्रियाकारकांचं जर मी स्वरूप बदललं तर माझं पूर्ण रिॲक्शनमध्ये जे बुडबुडे भेटत होते, म्हणजे अभिक्रियेचा जो दर होता तो बदललेला मला दिसत आहे. हे एक्झाम्पल क्लिअर झालं कशा पद्धतीने अभिक्रियाकारकांचं जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे. मग आता हे जे बुडबुडे निघत होते ते कमी आणि जास्त कशा पद्धतीने निघाले त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला रिॲक्शन जी होते, या पूर्ण एक्झाम्पलमध्ये रिॲक्शन जी झालेली आहे ती सुद्धा आपल्याला पाहावी लागेल. पहा, रिॲक्शन म्हणजे काय, जी अभिक्रिया आहे, काय केलं मी, HCl घेतलेलं आहे आणि ते ॲक्वियस आहे. AQ का लिहिलेलं आहे, कारण की ते पाण्याच्या स्वरूपात आहे. ओके. आणि पहिल्या याच्यामध्ये काय टाकलेला होता, ॲल्युमिनियम होता आणि हा जो S आहे तो का लिहिलेला आहे, कारण की तो सॉलिड अवस्थेमध्ये आहे. सॉलिड म्हणजे स्थायू अवस्थेत तो आहे. मग यांच्यामध्ये जेव्हा रिॲक्शन झाली तेव्हा मला काय भेटलं, AlCl3 आणि ते काय आहे, ॲक्वियस स्वरूपात आहे, म्हणजे इथंच ते असणार आहे. आणि या दोघांमध्ये तुम्हाला भेटतो H2 गॅस. आता H2 गॅस आहे, H2 गॅस जो आहे तो इथून जेव्हा बाहेर पडायचा प्रयत्न करतो, बिकरमधून जेव्हा बाहेर पडायचा प्रयत्न करतो, चंचू पात्रमधून जेव्हा बाहेर पडायचा प्रयत्न करतो, तर तो कशाच्या स्वरूपात बाहेर निघणार आहे, तर तो बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर पडणार आहे, H2 गॅस. आता दुसऱ्या बिकरमध्ये, म्हणजे ही जी कंडिशन होती तिच्यामध्ये कशा पद्धतीने रिॲक्शन ही झालेली आहे पहा. HCl आहे, इथं ॲक्वस आपण लिहू शकतो, नंतर झिंक आहे. ओके. आता ह्या जे रिॲक्शन आहेत, मी आता फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतोय की अभिक्रियाकारके बदलल्यानंतर
कशा पद्धतीने रेट बदलणार आहे. तर इथं पहा, इथं मी यांना बॅलन्स करण्याचा प्रयत्न काही केलेला नाही, मी डायरेक्ट रिॲक्शन टाकून दिलेलं आहे. एक झिंकचा तुकडा घेतलेला होता, HCl घेतलेलं होतं आणि झिंक आणि HCl यांना घेतल्यानंतर बनलेलं काय आहे, ZnCl2 आणि हायड्रोजन गॅस हा बाहेर पडत आहे. आणि तो कशा पद्धतीने बाहेर पडणार आहे, तर बुडबुड्यांच्या स्वरूपात तो बाहेर पडणार आहे. म्हणजे दोघी कंटेनरमध्ये कशा पद्धतीने रिॲक्शन झाली ती तुम्हाला मी इथं लिहून दिलेली आहे. मग आपला प्रश्न असा आहे की इथं सुद्धा H2 आहे, इथं सुद्धा H2 आहे, परंतु हा H2 जास्त का निघतो आणि हा H2 कमी का निघत आहे, तर त्याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला सांगतो. ॲल्युमिनियम जो असतो ना, ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा, कोणापेक्षा, झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला पिरियडिक टेबलमधल्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवावं लागतात, पण एवढं आता इथं लक्षात ठेवू नका. मी तुम्हाला फक्त काय सांगतो की अभिक्रियाकारकांचं स्वरूप जर बदललं तर रेट ऑफ रिॲक्शनसुद्धा बदलणार आहे. ॲल्युमिनियम जो आहे तो झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे आणि जी गोष्ट जास्त अभिक्रियाशील असेल त्याची रेटसुद्धा जास्त असतो, त्याचा दरसुद्धा जास्त असतो. झिंक हा कमी क्रियाशील आहे कोणापेक्षा, ॲल्युमिनियमपेक्षा. म्हणून HCl हा ॲल्युमिनियमसोबत जास्त क्रियाशील आहे. म्हणजे काय होतं, जर या दोघांमध्ये तुलना करायचं झालं ॲल्युमिनियम आणि झिंक, तर ॲल्युमिनियम जास्त क्रियाशील आहे, झिंक हा कमी क्रियाशील आहे. म्हणून ॲल्युमिनियमची जी अभिक्रियेचा दर आहे तो वाढलेला असतो. कॉमन सेन्स आहे. एक विद्यार्थी आहे अत्यंत हुशार आहे, एक विद्यार्थी आहे तो एकदम ढ आहे. कोणाला जास्त मार्क्स पडतील, तर जो जास्त हुशार आहे त्याला जास्त मार्क्स पडतील. त्याच पद्धतीने ॲल्युमिनियम हा जास्त क्रियाशील आहे, झिंक हा कमी क्रियाशील आहे. म्हणून ॲल्युमिनियम जो आहे त्याची जी अभिक्रिया होते त्याचा दर जास्त असणार आहे. ओके, तर हा एक मुद्दा झाला की तुम्ही कोणता अभिक्रियाकारक वापरत आहात त्याच्यावर अभिक्रियेचा हा दर अवलंबून असतो. आता पुढचा पॉईंट आपण पाहूया. पुढचा पॉईंट काय आहे की अभिकारकांचा आकार कशा पद्धतीने तुमची रिॲक्शन ही कंट्रोल करत असतो, अभिक्रियेचा जो दर आहे तो कशा पद्धतीने बदलत असतो. आता ही गोष्ट सुद्धा एकदम सोपी आहे, एकदमच सोपी आहे. जास्त याच्याबद्दल विचार करायचा नाही. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आला तर तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देऊ शकतात त्याचंसुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगतो. अभिकारकांचा आकार कशा पद्धतीने तुमच्या अभिक्रियेवर परिणाम करणार आहे किंवा तुमच्या रिॲक्शनवर इफेक्ट करणार आहे. मी काय केलं, मी पुन्हा एकदा रिकामा बसलेलो होतो आणि रिकामा बसलेले असताना मी अशा 2 टेस्ट ट्यूब घेतलेल्या आहेत. ही एक टेस्ट ट्यूब आहे आणि ही एक टेस्ट ट्यूब आहे. ओके, परीक्षा नळी जिला म्हटलं जातं मराठीमध्ये, टेस्ट ट्यूब आपण लक्षात ठेवा. आता काय करा, या टेस्ट ट्यूबमध्ये मी हे जे ब्लू कलरचं दिसते, ब्लू कलर मी जनरली HCl साठीच वापरतो, हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणि इथं सुद्धा मी काय घेतलं, HClच घेतलं. HCl घेतल्यानंतर मी याच्यात काय केलं, एक कॅल्शियम कार्बोनेटचा मोठा तुकडा टाकला पहिल्या याच्यामध्ये, असा एकदम मोठा जाड असा दगडसारखा तुकडा टाकला. आणि दुसऱ्या याच्यात काय केलं, या कॅल्शियम कार्बोनेटची मी भुकटी टाकली. भुकटी म्हणजे हा जो एक तुकडा होता ना त्याला मस्त ठेचून घेतलं आणि त्याची अशी भुकटी बनवली आणि अशा पद्धतीने ती दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये टाकली. जेव्हा मी परीक्षा नळीमध्ये टाकली तेव्हा काय झालं, याच्यामधून सुद्धा असा मस्त बबल्स फॉर्म झाले, असा मस्त बुडबुडे त्याच्यामधून निघायला लागले. आता मला इथे एक गोष्ट लक्षात आली की ही जी टेस्ट ट्यूब नंबर 1 होती आणि ही टेस्ट ट्यूब नंबर 2 होती, ह्या दोनमधून काय झालं, दुसऱ्यामध्ये जास्त बुडबुडे निघत होते पहिल्याच्या तुलनेत. मग आता मला काहीतरी कन्क्लुजन कायचं आहे, मी पाहिलेलं आहे की असं होतं आहे, तर याचं कन्क्लुजन काय आहे, तर अभिकारक जे आहेत, आता अभिकारक कोण होता याच्यात, कॅल्शियम कार्बोनेट. ओके, पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी काय केलं, त्याचा एक मोठा तुकडा घेतला, म्हणजे त्याचा जो आकार आहे तो मोठा होता आणि दुसऱ्या याच्यामध्ये आकार जो होता तो छोटा होता. मग याच्यामुळेच हे अभिक्रियांचे दर बदलताना मला दिसलेले आहेत, कारण की मी दोघांमध्ये वेगवेगळी कंडिशन टाकलेली आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, जर अभिकारकांचा जो आकार आहे तो जर लहान असेल, तो काय असेल, लहान असेल, तर अभिक्रियेचा जो दर आहे तो जास्त असतो. अभिक्रियेचा जो दर आहे तो काय होणार आहे, जास्त असणार आहे. ज्याला रिॲक्शनही समजले नाही, ज्याने समजून घ्या की हा पॉईंटच समजलेला नाही, त्याने काय करायचं, घरी जायचं, घरी एक ग्लासमध्ये डायरेक्ट साखर टाकायची, ठीक आहे, आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पिठी साखर, म्हणजे साखरेला असं बारीक दळून घ्यायचं आणि टाकायचं. कोणती साखर लवकर विघळेल, तर 2 नंबरची जी पिठी साखर तुम्ही टाकलेली आहे ती लवकर विरघळून जाईल आणि जे खडे खडे टाकलेले आहेत ते
उशिरा विरघळतील. तर याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की जर तुम्ही साखर बारीक केली म्हणजे त्याचा पार्टिकल जो आहे, जो आकार आहे तो एकदम कमी केला, पार्टिकलचा जो आकार आहे तो कमी केला, तर अभिक्रिया लवकर झालेली आहे. काय होत आहे? लवकर होते आहे. ठीक आहे. तर ही रिॲक्शनसुद्धा पाहून घेऊया. ही रिॲक्शन कशा पद्धतीने झालेली आहे. कॅल्शियम कार्बोनेट, इतक्या वेळेस मी बोललेलो आहे, कॅल्शियम कार्बोनेट काको3 याच्यात काय आहे? HCl आहे. काको3 आणि HCl यांची रिॲक्शन झाली, बनला तुमचा CaCl2. आता पुन्हा एकदा ही रिॲक्शन मी बॅलन्स केलेली नाही, मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतोय की कशा पद्धतीने अभिकारकांचा आकार कमी असेल तर अभिक्रिया ही जास्त वेगाने होते. CaCl2 बनला आणि अजून एक CO2 बनला. CO2 काय असतो? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशाच्या स्वरूपात असतो? गॅसियसच्या स्वरूपात असतो. आता गॅसियस म्हणजे काय? वायूच्या स्वरूपात असतो. मग आता या द्रावणामध्ये जर एखादी वायू स्वरूपात वस्तू बनत असेल तर ती काय होईल? ती बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर पडायचा प्रयत्न करेल. म्हणजे याच्यामध्ये जे बुडबुडे तुमचे बनत होते ते कशाचे होते? कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे तुमचे बनत होते. आणि तिसरा जो भेटलेला आहे, तिसरं प्रोडक्ट आपल्याला भेटलेलं आहे ते आहे H2O. H2O म्हणजे काय? पाणी. H2O म्हणजे पाणी असतं. तर ही पूर्ण रिॲक्शन या वरच्या याच्यामध्ये झालेली आहे. साखरच्या बाबतीत मी बोललो तुम्हाला की पिठी साखर जर तुम्ही टाकली तर पिठी साखर लवकर विरघळेल, परंतु मोठे मोठे साखरेचे खडे टाकले तर ते हळूहळू विरघळतील. म्हणजे लवकर विरघळणं याचा अर्थ काय? अभिक्रिया जोरात होते. हळूहळू विरघळणं याचा अर्थ काय? अभिक्रिया हळूहळू होते. ठीक आहे. म्हणजे कणांचा आकार जितका कमी तितका अभिक्रियेचा दर हा जास्त असतो. हा तुमचा दुसरा मुद्दा झाला. 2 मुद्दे क्लिअर झाले. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. तर आता आपण तिसरा मुद्दा पाहूया. त्याला म्हटलं जातं संहती किंवा कॉन्सन्ट्रेशन. तर आपली जी रिॲक्शन होते त्याच्यावर संहतीचा परिणाम कशा पद्धतीने होईल किंवा कॉन्सन्ट्रेशनचा परिणाम कशा पद्धतीने होईल ते आता आपण पाहूया. तर अभिक्रियेचा दर संहतीवर कशा पद्धतीने डिपेंड असतो, त्याच्यासाठी तुम्हाला संहती म्हणजे काय किंवा कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय असतो ते क्लिअर पाहिजे. एकदम सिंपल एक्झाम्पल देतो, डेली लाईफचं एक्झाम्पल देतो. आज काय आहे? संडे आहे. ओके. आणि संडेच्या दिवशी काय होतं? मस्त प्रोग्राम बसलेला आहे मित्रांचा. तुमचा जो ब्रँड असेल तो पाहून घ्या. ठीक आहे. तर प्रोग्राम बनलेला आहे आणि एका ग्लासमध्ये मी काय केलं? मीनी केलं. म्हणजे जनरली लोक काय करतात? याला ओततात आणि आपल्याला एक रूल माहिती आहे की आपल्याला नीट प्यायची नाही आहे. म्हणून वरून काय करतात? वरून ते पाणी टाकतात. ओके. वॉटर टाकतात. तर वॉटर का टाकतात? पाणी का टाकतात या एक्झाम्पलमध्ये? आता असं लगेच कन्क्लूड करून घेऊ नका की संडेला सरांचा लेक्चर आलेलं नव्हतं म्हणजे हाच प्रोग्राम होता. नाही, तब्येत खराब होती म्हणून लेक्चर आलेलं नव्हतं. तर याच्यात आपण वॉटर का टाकतो? वॉटर टाकतो की त्याचा जो इफेक्ट आहे, त्याचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी याचा अर्थ असतो आपण या पेयला, जे पेय असतं संडेच्या दिवशीचं, त्याला आपण काय करतो? त्याला डायल्यूट करतो. त्याची जी संहती आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो पाणी टाकून. ओके. तर याला म्हटलं जातं संहती किंवा कॉन्सन्ट्रेशन. तुमच्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये पर्टिक्युलर तुमचं लिक्विड असेल तर त्या पर्टिक्युलर लिक्विडमध्ये किती प्रमाणात तो द्रव्य आहे ते म्हणजे त्याचं असतं संहती. 11वी-12वीमध्ये त्या कॉन्सन्ट्रेशनवर मस्त मोठे मोठे चॅप्टर आहेत. आता फक्त एक लक्षात ठेवा, संहती म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये किती गोष्टी आहेत. ओके. तर आपण याच्यामध्ये पाणी टाकतो, याचा अर्थ आहे आपण त्याला डायल्यूट करतो. काय करतो? डायल्यूट करतो. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं आपण याला विरळ करतो. ओके. पाणी टाकल्यानंतर तुम्हाला समजेल की जो कलर आहे तो सुद्धा लालपासून थोडा थोडा व्हाईट होणं स्टार्ट होतं आणि जास्तच पाणी टाकलं तर तो पाण्यासारखाच दिसायला लागतो आणि आपण त्याला काय म्हणतो? पाणचट झालेला आहे पॅक. ओके. त्याच पद्धतीने लक्षात राहू द्या की संहती म्हणजे कोणतं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोणतं तरी जास्त क्रियाशील आहे किंवा कोणतं कमी क्रियाशील आहे बॉडीसाठी. ओके. तर संहती कशा पद्धतीने परिणाम करणार आहे? मग त्याच्यासाठी सुद्धा मी घरी बसलेलो होतो आणि परत एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट होता, एका बिकरमध्ये
2 बिकर घेतले, 2 मस्त मोठे चंचू पात्र घेतले, एका चंचू पात्रामध्ये HCl घेतला. ओके, दोघी चंचू पात्रांमध्ये HCl घेतलेले. फक्त यांच्यामध्ये डिफरन्स असा आहे, बदल असा आहे की पहिल्या जो चंचू पात्र होतं त्याच्यामध्ये मी विरळ घेतलं. विरळ घेतलं म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यात थोडं जास्त होतं. विरळ म्हणजे थोडंसं ते डायल्यूट स्वरूपात होतं. आणि दुसऱ्या चंचू पात्रामध्ये सहज घेतलं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड घेतलं, म्हणजे त्याची जी इंटेन्सिटी होती, त्याची जी तीव्रता होती ती जास्त आहे. आता या दोघांमध्ये मी काय केलं, तर मग मी आता काय केलं आहे, या दोघांमध्ये काय केलं, काको3चा CaCO3 काको3 जो होता, कॅल्शियम कार्बोनेट जो होता, त्याचं मी पावडर घेतलं आणि पहिल्या याच्यात पण टाकलं आणि दुसऱ्या याच्यात पण टाकलं. दोघांचं सारखं होतं, बारीक जाड ते नका विचार करा. आता डायरेक्ट जशा स्वरूपात होते तशा स्वरूपात टाकलं. बदललेलं काय आहे, पहिल्या याच्यामध्ये HCl जो होता तो काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे याच्यामध्ये, आणि इकडच्या याच्यामध्ये डायल्यूट आहे. ओके, आता तर मराठीवाल्यांना सुद्धा डायल्यूटचा अर्थ समजायला पाहिजे की डायल्यूट काय असतं. पहिल्या याच्यात डायल्यूट आहे, दुसऱ्या याच्यात कॉन्सन्ट्रेटेड आहे, पहिल्या याच्यात विरळ आहे, दुसऱ्या याच्यात काय आहे, सहज आहे. मग मला आता इथं एक गोष्ट ऑब्झर्व झाली. काय ऑब्झर्व झाली, जो पहिलं कंटेनर होतं त्याच्यामधून जे बुडबुडे येत होते ते कमी प्रमाणात होते, परंतु दुसऱ्या याच्यात जे बुडबुडे होते ते जास्त प्रमाणात आहे. ज्या पद्धतीने नीट पिल्यानंतर माणूस नीटच होऊन जातो, त्याच पद्धतीने दुसऱ्या याच्यामध्ये रिॲक्शन जास्त स्पीडमध्ये होती आणि पहिल्या याच्यामध्ये रिॲक्शन ही कमी स्पीडमध्ये तुम्हाला दिसत होती. आता याच्यावरून मला काय एक कन्क्लुजन भेटलं, जेवढं तुमचं जे द्राव्य आहे ते जास्त सहज असेल, जास्त कॉन्सन्ट्रेट असेल, तर अभिक्रियेचा दर हा सुद्धा जास्त असतो. पाहून घेऊया, जर सहजती वाढली तर दरसुद्धा वाढतो. एकदम सिंपल आहे, डेली लाईफ एक्झाम्पल आहे, पाठ करायची सुद्धा गरज नाही. काय होतं, याची जी सहजती होती ती जास्त होती, म्हणून हिची जी रिॲक्शन होती ती सुद्धा जास्त होती, आणि याची जी सहजती होती ती कमी होती, त्याच्यामुळे अभिक्रियेचा दरसुद्धा याच्यात कमी होता. जर तुम्ही नीट पिली तर लिव्हर तितक्या जास्त स्पीडने खराब होईल, डायल्यूट पिली तर लिव्हर लेट खराब होईल, पण खराब होईलच. त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल होतं. ओके, आता पुढचा पॉईंट पाहूया की पुढचा पॉईंट काय आहे. पुढचा पॉईंट आहे, जर तापमान जे आहे ते कशा पद्धतीने तुमच्या अभिक्रियेवर परिणाम करणार आहे. अभिक्रिया जेव्हा होते तेव्हा तापमान हा घटक कशा पद्धतीने परिणाम करणार आहे. तर तापमान कशा पद्धतीने इफेक्ट करतो ते तुम्हाला सांगतो. आता हा परत आपला आला आहे काको3 कॅल्शियम कार्बोनेट. हा कॅल्शियम कार्बोनेट काय असतो, हा जर तुम्ही तापवला ना तर असे तुकडे तुकडे याचे पडत असतात. ओके, जर तुम्ही याला तापवलंच नाही, म्हणजे उष्णता याला दिलीच नाही, तर काही लवकर तुकडे याचे पडणार नाहीत. परंतु जर याला तापवणं स्टार्ट केलं, तापवणं स्टार्ट करणं म्हणजे काय, त्याला बाहेरून तुम्ही उष्णता दिलेली आहे. बाहेरून उष्णता काय, कॅल्शियम कार्बोनेट धरायचं, बर्नरच्या खाली ठेवून द्यायचं. बर्नर काय असतं, तुमची गॅस असते, तुमची शेगडी असते, तिच्या खाली ठेवून द्या. ते गॅस शेगडी काय करेल, त्या कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता देईल. आता कॅल्शियम कार्बोनेटला ते जेव्हा उष्णता देईल, उष्णता कशा पद्धतीने लिहितो आपण अभिक्रियामध्ये, इथं आपण काय करतो, एक त्रिकोण देतो. त्रिकोण दिला. ओके, त्रिकोण दिल्यानंतर ही जी अभिक्रिया आहे ती स्टार्ट होईल आणि त्याच्यापासून काय बनेल, CaO आणि दुसरी गोष्ट भेटेल CO2. पुन्हा मी एकदा याच्यामध्ये बॅलन्स केलेलं नाही. कॅल्शियम ऑक्साईड भेटेल आणि CO2 तुम्हाला भेटणार आहे. परंतु हे कधी भेटेल, जेव्हा तुम्ही तापमान दिलं तेव्हा. तापमान दिलं म्हणजे ऑलरेडी हे होणारच होतं, परंतु एकदम हळूहळू होणार होतं. परंतु तुम्हाला काय करायचं होतं, मला आत्ता चेक करायचं आहे, म्हणून तुम्ही काय दिलं, त्याला उष्णता दिली, आणि उष्णता दिल्यानंतर अभिक्रियेचा जो दर आहे तो वाढला आणि तुम्हाला भेटलं CaO आणि CO2 तुम्हाला भेटलेला आहे. म्हणजे याचा अर्थ होता, तापमान तुम्ही वाढवलं तर तुमचं जे आहे, तुमचं काय होते, अभिक्रियेचा दरसुद्धा तुमचा वाढत होता. लक्षात राहू द्या, तापमान वाढवलं तर अभिक्रियेचा दरसुद्धा वाढत होता. आता ही एक रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. ही जी रिॲक्शन आहे ती कोणती रिॲक्शन आहे, मागच्या लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे.
तर हा आहे तुमचा लोखंड, हा आहे तुमचा सल्फर. याला काय केलं मी, उष्णता देऊन दिली. या दोघांना असं सोबत ठेवलं तर काहीच नाही, त्यांच्यामध्ये प्रेम होतच नाही, त्यांच्यामध्ये प्रेम होणारच नव्हतं. परंतु त्यांना काय केली, आता मी उष्णता दिलेली आहे. उष्णता दिल्यानंतर ते दोघं झाले कंबाईन. ओके, ते दोघं झाले सोबत आलेले आहेत. तर ते सोबत कशामुळे आले, तापमान दिल्यामुळे. म्हणजे त्यांचं जे तापमान जर मी वाढवत होतो, तापमान जर मी वाढवलं तर अभिक्रियेचा दरसुद्धा वाढला आणि ते दोघं झाले कंबाईन. तर याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तापमान जर तुम्ही वाढवलं तर तुमचा अभिक्रियेचा दरसुद्धा वाढत असतो. ओके, समजलं, सिंपल आहे. आता पाचवा गोष्ट आहे तुमचा उत्प्रेरक. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला एक रिॲक्शन सांगतो. एक आहे KClO3. KClO3 आहे आणि या KClO3ला सर तुम्ही सांगितलं होतं ना तापमान दिलं तर रिॲक्शन होणार आहे. मी एक KClO3ला काय केलं, उष्णता दिली. उष्णता दिलीनंतर याचं रूपांतर झालं KCl आणि O2 मध्ये. बॅलन्स केलेलं नाही, फक्त लक्षात राहू द्या की काय होतं आहे. KClO3ला उष्णता दिल्यानंतर KCl आणि O2 भेटली. आता ही अभिक्रिया तुम्ही कितीही तापवत बसा, भरपूर तापवत बसा, ही अभिक्रिया इतकी हळूहळू होईल की तुम्ही बोर होऊन जाणार आहेत, एकदम बोर होणार आहेत. मग आता मला काय करायचं आहे, सर मी सगळं ट्राय करून घेतलं. मी अभिक्रिया जो पार्टिकल होता तो बारीक ठेवला, नंतर मी उष्णता देऊन टाकली, सगळं करून टाकलं, परंतु ही रिॲक्शनचा दरच वाढत नाही आहे. काय करायचं याच्यासाठी? मग आता शास्त्रज्ञांनी एक गोष्ट शोधून टाकली. तुम्ही याचा जो पार्टिकल आहे तो कमी केला तरीही वाढली नाही रिॲक्शन, तुम्ही याचं तापमान वाढवलं तरीही वाढली नाही. तर शास्त्रज्ञांनी एक गोष्ट शोधून टाकली. मी काय केलं, या पूर्ण रिॲक्शनमध्ये ना MnO3 ॲड केला. MnO3 म्हणजे काय, मॅंगनीज. Mn म्हणजे मॅंगनीज आणि O3 म्हणजे ऑक्साईड, मॅंगनीज ऑक्साईड याच्यामध्ये ॲड केलं. जेव्हा मी इतुसं एकदम छोट्याशा प्रमाणात मॅंगनीज ऑक्साईड या रिॲक्शनमध्ये, या अभिक्रियेमध्ये ॲड केलं, तेव्हा काय झालं, ही रिॲक्शन लगेच होऊन गेली. ओके, मग तापमान बोलला, माझ्यामध्ये असं काय होतं ज्याच्याने तू रिॲक्शन रेट वाढला नाही. तापमानवालासुद्धा बोलला की माझ्यामध्ये असं काय होतं की रिॲक्शन तुम्ही जो रेट होता, अभिक्रियेचा जो दर होता तो वाढवू मी शकलो नाही. त्याच्यानंतर साईज पण बोलली, पार्टिकलची साईज होती की मी भरपूर अभिक्रियांचे दर वाढवलेले आहेत, परंतु या अभिक्रियेमध्ये असं काय होतं की माझ्यामुळे दर वाढला नाही. तर याच्यामध्ये जो हा MnO3 आपण ॲड केलेला होता त्याने काय केलं, या पूर्ण अभिक्रियेचा दर हा वाढवलेला होता. परंतु या पूर्ण अभिक्रियेमध्ये MnO3 कुठंच भाग घेत नव्हता, काहीच त्याचा संबंध नाही, तो जसा आहे तसाच आहे. परंतु त्याने काय केलं, फक्त अभिक्रियेचा दर वाढवलेला होता, म्हणजे अभिक्रिया लगेच झाली, एकदम फास्टमध्ये झाली. तर हा जो MnO3 होता त्याला म्हटलं जातं उत्प्रेरक. उत्प्रेरक अशा गोष्टी असतात ज्या अभिक्रियेचा दर तर वाढवतात परंतु अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाही. MnO3 पूर्ण रिॲक्शनमध्ये कुठं दिसतोय का, नाही, फक्त तो बाणाचा जवळ आहे, बाण जो आहे ना त्याच्याजवळ आहे. इकडच्या साईडला नाही, इकडच्या साईडला नाही, फक्त बाणावर आहे. तर याला काय म्हटलं जाईल, उत्प्रेरक म्हटलं जाईल. प्रश्न एका एक्झाममध्ये विचारला गेलेला होता की अभिक्रियेमध्ये भाग न घेता अभिक्रियेचा दर वाढवणारे घटक कोणते, तर ते उत्प्रेरक होतं. अजून एक उत्प्रेरक मी सांगितलेला होता, ती कोणती रिॲक्शन होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, म्हणजे पूर्ण तुमची ही कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होऊन जाईल. ओके, तर या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर एंड करणार आहोत. रेडॉक्स रिॲक्शन काय आहे, शपनक वगैरे ते आपण पुढच्या याच्यात पाहून घेणार आहोत. पुस्तकात कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण एकदा पाहून घेऊया. ठीक आहे, रासायनिक अभिक्रियेचा दरावर परिणाम करणारे घटक हे तुम्हाला दिलेलं आहे. ॲल्युमिनियम आणि झिंकबद्दल मी बोललो, विरल हायड्रोलिक आम्लाबरोबर अभिक्रिया कशा पद्धतीने झाली ते बोललो. नंतर ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे, ही गोष्ट तुम्हाला टिक करून ठेवायची आहे. ओके, नंतर पुढे आपण बोललो होतो की अभिकारकांचा आकार हे कशा पद्धतीने असेल. अभिकारकांचा आकार जेवढा लहान असेल तेव्हा अभिक्रियेचा दर हा जास्त असतो, हे सुद्धा आपण बोललेलो आहोत.
अभिकारकांची सहती हे तर सगळ्यांच्या लक्षात राहील, जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी अभिक्रियाची जी दर आहे तो जास्त असणार आहे. ठीक आहे. सहत आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जास्त जलद होते, म्हणजे अभिक्रियेचा दर हा अभिकारकांच्या सहतीच्या प्रमाणात बदलतो. ओके. नंतर अभिक्रियेचे तापमान, जसं तापमान आपण वाढवत होतो त्याच पद्धतीने जो अभिक्रियेचा जो दर आहे तो सुद्धा वाढत होता. अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढवले की अभिक्रियेचा दर सुद्धा वाढतो. ओके, ह्या गोष्टीबद्दल आपण बोललेलो होतो. त्याच्यानंतर उत्प्रेरकबद्दल बोललेलो होतो. कॅटॅलिस्ट, पोटॅशियम क्लोरेट हे आपण पाहिलं. आता पहा इथं बॅलन्स करून दिलेले आहे. तापवले असतात त्याचे अपघटन मंद गतीने होते स्टार्टिंगला. ओके. कणांचा आकार लहान करा, काहीच फरक पडत नाही. तापमान वाढवा, काहीच फरक पडत नाही. फक्त मॅग्नीज डायऑक्साईड जर तुम्ही टाकलं, मॅग्नीज ऑक्साईड जर टाकलं, डायऑक्साईड नाही राहणार, मॅग्नीज ऑक्साईड जर तुम्ही याच्यात ॲड केलं तर अभिक्रियेचं अपघटन लवकर होतं. मग ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु त्या पदार्थात रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. तर याला तुम्ही टिक करून ठेवायचं आहे. ओके. हायड्रोजन पेरॉक्साईडचं सुद्धा सेमच रिॲक्शन होती. इथं तुम्हाला दिलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक, ते तर तुम्हाला माहितीच आहे. काही रासायनिक मंद गतीने होतात, शीघ्र गतीने होतात. पूर्ण लेक्चरमध्ये आपलं कव्हर झालेलं आहे. तीव्र आम्ल यांच्यामध्ये अभिक्रिया तात्काळ होते, ते सुद्धा बोललेलं आहे. कॉन्सन्ट्रेशनचं पॉईंट लक्षात ठेवायचा, जिथं तीव्र असेल ते फास्टच होणार आहे. ओके. नंतर शरीरात विकर जैवरासायनिक अभिक्रियांचा दर वाढवतात. इथून प्रश्न काय निर्माण होतो की शरीरामध्ये असे कोणते असतात जे जैवरासायनिक अभिक्रियांचा दर वाढवतात, तर ते असतात विकर. मी प्रश्न विचारले का एक्झाममध्ये. ओके. नंतर नाशवंत खाद्यपदार्थ शीत कपाटात जास्त काळ टिकतात. याचं कारण काय? मी फ्रीजमध्ये वस्तू का ठेवतो? फ्रीजमध्ये तापमान कमी असतं. फ्रीजमध्ये तापमान कमी असतं, मी तुम्हाला सांगितलं आहे की तापमान जास्त असेल तर अभिक्रियासुद्धा जास्त वेगाने होते. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुमचं उन्हाळ्यात जर तुम्ही गेले, उन्हाळ्यामध्ये दूध जे आहे ते लवकर खराब होतं, हिवाळ्यामध्ये ते लवकर खराब होत नाही. याचं कारण एकच आहे, उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं. तापमान जास्त असल्यामुळे अभिक्रियेचा दर वाढतो आणि जे खराब करणारे असतात ते लवकर खराब करतात. ठीक आहे. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. हा सुद्धा मी एक प्रश्न विचारलेला होता. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते, तर याचं सुद्धा तेच कारण आहे. तापमान आणि जो आहे तुमचं पाणी आणि ॲल्युमिनियम झिंकसारखं मी एक्झाम्पल दिलेलं होतं, त्याच पद्धतीने तुम्ही कन्क्लूड करू शकतात. जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. का होतं असं? मला जर एखादी वस्तू घ्यायची आहे, एखादी वस्तू माझ्या फॅक्टरीमध्ये बनवायची आहे, ती किती लवकर बनेल किंवा तिच्यासाठी किती कमी ऊर्जा मला द्यावी लागेल, त्याच्याने माझा प्रॉफिट बनणार आहे. तर जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर ती वस्तू लवकर बनेल. ओके. दुसरी गोष्ट आहे, लवकर तर बनेलच, परंतु त्याच्यावर मला जे संसाधनं वेस्ट करावं लागतात ते सुद्धा मला कमी लागतील. म्हणून माझ्यासाठी, मी जर कारखानादार असेल तर ती वस्तूसुद्धा तुमची लवकर बनणार आहे, मला त्याच्याने फायदा होणार आहे किंवा मला त्याच्यासाठी संसाधनं कमी. सिंपल आहे. 5 रुपयाचा पेन आहे, त्यासाठी मला 2 रुपये खर्च करावा लागत आहे, परंतु अशी काही गोष्ट मी आणली, 5 रुपयाचा पेन मला 1 रुपयात बनत असेल तर मला फायदा होईल ना. त्याच पद्धतीने अभिक्रियेचा दर जलद असेल तर भरपूर इफेक्ट जे आहेत रासायनिक कारखान्यामध्ये मला त्याच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. ठीक आहे. अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे. हे जर मी एक्सप्लेन करायला बसलो तर तुमचं पूर्ण पर्यावरणाचं लेक्चर होऊन जाईल. लक्षात राहू द्या की दर चांगला पाहिजे, तुम्हाला दर जो आहे तो जास्त पाहिजे. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. सगळ्यांना माहिती, ओझोनचा जो थर आहे तो अतिनील किरणांपासून रक्षण करतो. अतिनील लक्षात राहू द्या. ओके. अतिनील किरणांपासून तो रक्षण करतो आणि हा जर थर कमी झाला
ते माहिती आहे की कशा ओझोन रेणूच्या निर्मितीच्या नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून आहे, की ओझोन किती चांगल्या पद्धतीने निर्माण होतो आणि ओझोन जो वायू आहे तो किती पद्धतीने नष्ट होतो याच्यावर ओझोन या थरची जाडी ही निर्माण कमी जास्त ते जे आहे ते डिपेंड राहतं. सगळ्यांना माहिती एवढं मोठी गोष्ट नाही. ओझोनचा फॉर्म्युला आहे O3 आणि हा O3 जो आहे, ओझोन काही एवढा चांगला नाही की तुम्ही ओझोन लेअरमध्ये गेले आणि तुम्हाला एकदम बरं वाटेल. ओझोन हा ऑलरेडी विषारी वायू असतो. ओके, फक्त तो काय करतो, सूर्यापासून जे अतिनील किरणं येतात त्यांच्यापासून संरक्षित करतो, एवढं त्याचं काम आहे. आणि या ओझोन थराची एका ठिकाणी जी त्याची थिकनेस आहे, तिला काय म्हटलं जातं, जाडी जी आहे ती एका ठिकाणी कमी झालेली आहे. ओके, तर त्याला म्हटलं जातं ओझोनचं छिद्र. ओझोनचं जे छिद्र आहे ते जर अंटार्क्टिका आर्क्टिक या खंडावर गेलं तर तिथले जे बर्फ असतात ते वितळतात, समुद्राची पाण्याची पातळी वाढते आणि त्याच्यामुळे भरपूर गोष्टी होतात. त्या आपण आपत्ती व्यवस्थापनमध्ये पाहू, टेन्शन घेऊ नका. हे तुम्हाला मी क्लिअर करून दिलेलं आहे की हे पॉईंट कशा पद्धतीने असतील. लक्षात काय ठेवायचं आहे, जे तुमचे रासायनिक अभिक्रियाचे जे पॉईंट होते ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आज पुरता इथंच. दुसरं लेक्चर मी लगेच अपलोड करतो. आज हे लेक्चर आपलं कंप्लीट होऊन जाईल. पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद.